नमस्कार, मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या भारतातील बँकिंग अर्थव्यवस्था ॲज ऑन टुडे मजबूत आहे। आपले पैसे, कॅश किंवा जे काही सोनं दागदागिने आहेत हे आपण बँकेमध्ये ठेवतो, कारण बँकेच्या कार्यप्रणालीवरती आपला विश्वास आहे। भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती आज मितीस अत्यंत मजबूत आहे। आपण चौथ्या स्थानावरती, पहिल्या स्थानावरती अमेरिका आहे, दुसऱ्या स्थानावर चायना आहे, तिसऱ्या स्थानावर जर्मनी आणि चौथ्या स्थानावरती भारत आहे। आपण जपानला मागे टाकून आता चौथ्या क्रमांकावरती आलेलो आहोत। परंतु हे जरी खरं असलं तरी सुद्धा बँकिंग क्षेत्रामध्ये काही वेळा अप्रिय अशा घटना घडतात की जेणेकरून लोकांचा त्या बँकिंग सिस्टीमवरती विश्वास उडतो का काय अशी शंका निर्माण व्हायला लागते। आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या समोर मी एक जो काही इन्सिडेंट घडलेला आहे त्याचं थोडक्यात विश्लेषण करणार आहे, कारण ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेली केस आहे। त्या केसचं नाव आहे अभिषेक सिंग विरुद्ध अजय कुमार। ही जस्टिस संजय करोल आणि जस्टिस मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने नुकतीच दिनांक 5/6/25 रोजी त्याचा निकाल दिलेला आहे। त्याचा जो SLP नंबर आहे तो आहे 480/25। त्याची पार्श्वभूमी अशी आहे की एक व्यावसायिक असतो आणि त्या व्यावसायिकाला आपल्या धंद्यासाठी पैशाची नितांत आवश्यकता असते आणि त्यामुळे तो आपल्याकडे असलेले जे सोनं आहे 25 तोळे ते बँकेकडे तारण ठेवतो। मग बँक त्यांचा जो व्हॅल्यूअर आहे त्या व्हॅल्यूअरला बोलवते। ते सोनं अस्सल आहे का, किती काय आहे, खरं आहे का या संबंधी तपासणी करतं आणि त्याचं सर्टिफिकेट घेतल्यानंतर ते सोनं जवळ 25 तोळे असतं। त्या बदल्यात त्याला ते एकंदर 8 लाख लोन हे मंजूर करतात आणि काही काळानंतर मात्र तो जो कर्जदार असतो त्याचं पेमेंटमध्ये थोडंसं डिले होतो आणि त्यामुळे त्याला बँक रिकॉलची म्हणजे अमाऊंट रिकॉलची नोटीस पाठवते। त्या नोटिशीला तो काही त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो काही दखल देत नाही। मग पुन्हा सेकंड नोटीस पाठवली जाते आणि सेकंड नोटीस पाठवल्यानंतर मात्र तो ते बँकेचे ॲज ऑन आउटस्टँडिंग जे आहे मार्च अखेरपर्यंत, मार्च 23 पर्यंत ते पैसे भरून टाकतो। ते पैसे भरल्यानंतर साहजिकच तो बँकेकडे म्हणतो की मी सगळे पैसे भरलेले आहेत, तर माझे दागिने मला तुम्ही परत करा असा तो अर्ज करतो। परंतु बँक त्या अर्जाकडे डोळेझाक करते, दुर्लक्षित करते आणि बँक काय करते तर संबंधित मॅनेजर त्या पुन्हा दुसऱ्या व्हॅल्यूअरला तिथे बोलवतात आणि व्हॅल्यूअरला बोलवून जे सोनं यांनी त्यांच्याकडे तारण ठेवलेलं असतं त्याचं पुन्हा पडताळणी करतात आणि पडताळणी केल्यानंतर तो सर्टिफिकेट असं देतो की हे जे सोनं आहे हे काही प्युअर नाही आहे, हे याच्यावरती काहीतरी सोन्याचा मुलामा लावलेला आहे, हे फर्जी आहे, हे बोगस आहे असं तो सर्टिफिकेट देतो। ते सर्टिफिकेट दिल्यानंतर बँकेचे जे मॅनेजर असतात ते त्या बॉरोवरच्या विरुद्ध 420/406 भारतीय दंडविधान या सदराखाली गुन्हा दाखल करतात। तो गुन्हा दाखल केल्यानंतर हा जो बॉरोवर असतो हा पण पोलीस स्टेशनला सांगतो माझीच फसवणूक झालेली आहे म्हणून फिर्याद देतो। त्याची दखल न घेतल्यामुळे तो मग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे CRPC 156(3) अन्वये तो फिर्याद दाखल करतो आणि त्या फिर्यादीप्रमाणे चौकशी होऊन त्याच्या विरुद्ध, मॅनेजरच्या विरुद्ध आणि बँकेच्या विरुद्ध चार्जशीट दाखल केले जातं। हे चार्जशीट दाखल केल्यानंतर तो बँकेचा मॅनेजर सदरचं चार्जशीट हे पाटणा हायकोर्टामध्ये
CRPC 482 खाली क्वॅश करावं म्हणून अर्ज देतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांचा युक्तिवाद असा असतो की मी जी पहिली फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीला काउंटर ब्लास्ट करण्यासाठी ही फिर्याद दिलेली आहे, की आफ्टर थॉट आहे, याचं लोन यांनी जे सोनं ठेवलेलं आहे ते बोगस आहे, हा डिफॉल्टर आहे, याला NPA म्हणून डिक्लेअर केलेलं आहे, असा युक्तिवाद केल्यानंतर मद्रास उच्च न्यायालय ते जे त्याच्या विरुद्ध जो FIR दाखल केलेला असतो तो क्वॅश करतात. तो क्वॅश केल्यानंतर मग तो जो बॉरोवर असतो तो सर्वोच्च न्यायालयामध्ये SLP दाखल करतो. SLP दाखल केल्यानंतर जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये केस दाखल होते तेव्हा बॉरोवरचे वकील असा युक्तिवाद करतात. ते पहिला युक्तिवाद असा करतात की मी पूर्ण पैसे भरलेले आहेत. नंबर 1, मी पूर्ण पैसे भरले असताना मी अर्ज केला होता सोनं परत मिळण्याचा, त्याला त्यांनी उत्तर दिलं नाही, त्याची दखल घेतली नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मॅनेजरनी त्या व्हॅल्युअरला बोलून पुन्हा त्याची पडताळणी केली, माझ्या अपरोक्ष केली, माझ्या खात्यातून 1500 रुपये त्यांनी काढून घेतले विदाउट इंटिमेशन टू मी. हे कसं काय होऊ शकतं? आणि त्यांनी असं सांगितलं की आज जर त्या 25-16ची किंमत म्हटली जवळपास ती 25 लाख रुपये येईल आणि माझं लोन किती आहे? 7 ते 8 लाख रुपये लोन आहे, मी फेडलेलं आहे. तर अशा प्राप्त परिस्थितीमध्ये मी खोटं सोनं किंवा बोगस सोनं बँकेत ठेवील का? आणि दुसरा महत्वाचा मुद्दा त्याने असा सांगितला की ज्या व्हॅल्युअरने पूर्वी त्या सोन्याची पडताळणी केली, जे सर्टिफिकेट दिलं, त्याच्या विरुद्ध केस दाखल केली नाही. बँकेच्या वकिलांनी युक्तिवाद असा केला की याचा अकाउंट NPA झालेला आहे, हा आफ्टर थॉट आहे. जे सुरुवातीला मद्रास उच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद केला तोच युक्तिवाद ते पुन्हा या ठिकाणी करतात. सर्वोच्च न्यायालय या गोष्टीचा गांभीर्याने विचार करतात. ते म्हणतात यांनी जे आर्ग्युमेंट केलं, यांनी युक्तिवाद केलेला आहे हा पटण्यासारखा आहे. कारण 25 तोळ्याचं सोनं 8 लाख रुपये बाकी आणि विदाउट इंटिमेटिंग टू हिम आणि विदाउट फॉलिंग, म्हणजे तो बँकेचा एक करारनामा असतो, त्या करारनाम्यामध्ये अटी व शर्तीचा भंग करून या मॅनेजरनी परस्पर दुसऱ्या व्हॅल्युअरला बोलून ते सोनं खोटं आहे असं बाजून फिर्याद दिली. तर हे जे म्हणणं आहे हे म्हणणं काही बुद्धीला पटत नाही. त्यामुळे ते म्हणतात याचा काहीतरी न्याय निर्णय झाला पाहिजे, कुठेतरी काहीतरी पाणी मुरत आहे. त्यामुळे याचा जस्टिस पूर्ण होण्यासाठी सर्वोच्च न्यायालय त्या बॉरोवरची जी याचिका आहे ती मान्य करतात आणि मान्य केल्यानंतर ते पुन्हा ती केस चालवण्यासाठी पुन्हा ती ट्रायल कोर्टामध्ये पाठवतात. ते म्हणतात ट्रायल कोर्टात ठरेल ना कोण खरं कोण खोटं, हे सगळं हे पुराव्यांचे ठरेल. तुम्ही काय केलं आहे मद्रास उच्च न्यायालयाने मिनी ट्रायल समजून तुम्ही ती केस चालवली, तुम्हाला आज तर लक्षात येईल. एकंदर प्रामाफेसी असं दिसतंय की देर इज समथिंग रॉंग ऑन द पार्ट ऑफ द बँक. त्यामुळे मित्रांनो केव्हा केव्हा अशा या घटना बँकिंग क्षेत्रातही घडतात आणि ही गोष्ट आपल्या निदर्शनास आणावी या हेतूने मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.